नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। रामदेव हॉटेल जवळील सिग्नल सकाळपासून बंद, वाहनधारकांची उडाली तारांबळ, शहर आयुक्तांकडे दिले निवेदन। शहरात साजरा करण्यात आला वटपौर्णिमेचा सण। RTO सर्कल येथे केले महिलांनी वडाची पूजा, पतीच्या दीर्घायुष्याचे मागण्यात आले दान। SGBIT महाविद्यालयाच्या प्रांगणात इंटर्नशिप कार्यक्रम होणार, 600 जणांनी केली नोंदणी, तरुणांना सहभागी होण्याचे केले आवाहन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। वसुधैव कुटुंबकम या घोषवाक्याखाली आयोजित 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी KPTCL हॉलमध्ये एक आकर्षक योग सादरीकरण करण्यात आले। वसुधैव कुटुंबकम या घोषवाक्याखाली आयोजित 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी KPTCL हॉलमध्ये एक आकर्षक योग सादरीकरण करण्यात आले। सकाळपासून जमलेले विद्यार्थी, योगी आणि मान्यवरांनी 45 मिनिटे विविध आसने करून योगाचे महत्त्व पटवून दिले। यावेळी त्यांनी ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, उत्थान मंडूकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, सेतुबंधासन, उत्थान पादासन आणि शवासन यासारखे विविध आसने केली। ವಿಶ್ರಾಂತಿ ಮುಂದಿನ ಅಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಬರೋಣ। ಸ್ಕಂದ ಚಕ್ರ, ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನ ಮಡಚಿ ಬೆರಳುಗಳನ್ನ ಭುಜಗಳ ಮೇಲೆ ಇರಿಸಿ ಈಗ ಗೋಲಾಕಾರದಲ್ಲಿ ಮೊಣಕೈಗಳನ್ನ ತಿರುಗಿಸುವುದರ ಮೂಲಕ ನಾವು ಇದರ ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಮಾಡೋಣ। ಪ್ರಾರಂಭ। ಉಸಿರನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಮೊಣಕೈಗಳನ್ನು ಶರೀರದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿರಿಸಿ ಗೋಲಾಕಾರ, ಉಸಿರನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಮತ್ತೆ ಎರಡು ಕೈಗಳನ್ನ ನೇರಗೊಳಿಸಿ ಉಸಿರನ್ನ ಹೊರಹಾಕುತ್ತಾ ನಿಮ್ಮ ಎಡಬದಿಗೆ ತಿರುಗಿಸಿ ಕಾಲುಗಳನ್ನ ನೇರಗೊಳಿಸಿ ವಿಶ್ರಾಂತಿದಾಯಕವಾದಂತಹ ಸ್ಥಿತಿ। ಭದ್ರಾಸನ ದೃಢತೆಯಲ್ಲಿರತಕ್ಕಂತಹ ಆಸನ, ಬೆನ್ನುಹುರಿಗೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಶಕ್ತಿಯನ್ನ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಆಸನ। ನಾವು ಈಗ ಎರಡು ಕಾಲುಗಳನ್ನ ಮಡಚಿ ಪಾದಗಳನ್ನು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಕೂಡಿಸೋಣ। ಪಾದಗಳನ್ನು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಕೂಡಿಸಿ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿನ ಅಭ್ಯಾಸ ವಜ್ರಾಸನ। ವಜ್ರಾಸನ ಯಾರಿಗೆ ಮೊಣಕಾಲು ನೋಯಿದೆ, ಸಂಧಿವಾತ ಇದೆ, ಅವರು ಮೂಲವ್ಯಾಧಿ ಇದೆ, ಅವರು ಈ ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಮಾಡಬೇಡಿ। ಅವರು ಯಾವುದೇ ಆರಾಮದಾಯಕವಾದಂತಹ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಬಹುದು। ವಜ್ರಾಸನ ಇದ್ದವರು ಮಾಡಬೇಡಿ। ನಿಧಾನವಾಗಿ ಮೊಣಕಾಲುಗಳ ಮೇಲೆ ಎದ್ದು ನಿಂತುಕೊಳ್ಳಿ। ಕೈಗಳನ್ನು ಬೆನ್ನಿನ ಕೆಳಭಾಗ ಹಿಂದೆ, ಹಸ್ತವನ್ನಿಡಿ, ದೀರ್ಘವಾದಂತಹ ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಹಿಂದೆ ಬಾಗಿ, ಕತ್ತನ್ನು ಹಿಂದೆ ಬಾರಿಸಿ ಸರಳವಾದಂತಹ ಉಸಿರಾಟ ಕೊನೆಯ ಸ್ಥಿತಿ। ಲಂಗ್ ಕೆಪಾಸಿಟಿಯನ್ನ ಹೆಚ್ಚು ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದು, ಬೆನ್ನಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಚೈತನ್ಯವನ್ನು ಕೊಡತಕ್ಕಂತಹ ಆಸನ ರಿಲ್ಯಾಕ್ಸ್। ನಿಧಾನವಾಗಿ ವಾಪಸ್ ಬನ್ನಿ, ವಜ್ರಾಸನ ಸ್ಥಿತಿಗೆ ಮರಳಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಿ। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव। नेहरूनगर येथील रामदेव हॉटेल जवळ ट्रॅफिक सिग्नल बंद असल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। नेहरूनगर येथील रामदेव हॉटेल जवळ ट्रॅफिक सिग्नल बंद असल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता।
रामदेव हॉटेलजवळ सिग्नल सुरू आहे की नाही समजत नव्हते. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले कामावरून परत येताना त्यांनी स्वतः भर पावसात थांबून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना सूचना दिल्या. त्यांनी वाहतूक पोलिसाची सेवा बजावली. त्यानंतर तिथे काही नागरिकांनी प्रसाद चौगुले यांना सांगितले की सकाळपासून सिग्नल बंद आहे. त्यानंतर प्रसाद चौगुले यांनी शहर पोलीस आयुक्तांना या संदर्भात माहिती दिली. वाहनधारकांनी प्रसाद चौगुले यांच्या कार्याचे कौतुक केले. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. सर्व स्त्रियांचा आवडता सण म्हणजेच वटपौर्णिमा. बेळगाव शहरातील RTO सर्कल जवळील हनुमान मंदिराच्या आवारात वडाची पूजा करून सुवासिनींनी वटपौर्णिमा साजरी केली. पावसाळ्याच्या सुरुवातीचा पहिला सण म्हणजेच वटपौर्णिमा. स्त्रियांचा हा विशेष आवडता सण. शुक्रवारी बेळगाव येथील RTO सर्कल जवळील हनुमान मंदिराच्या आवारातील वडाची पूजा सुवासिनींनी केली. जन्मोजन्मी हाच पती लाभू दे, शिवाय पतीच्या दीर्घायुष्यासाठी सर्व स्त्रिया वडाची पूजा करून वटसावित्रीकडे मागणे मागतात. यावेळी स्त्रियांनी वडाभोवती प्रदक्षिणा घालून हळदी व कुंकूचा दोरा बांधून प्रार्थना करून देवासमोर आपली मागणी मांडली. बहरलेल्या वडाची पूजा करून मनापासून स्त्रियांनी भक्ती करत वटपौर्णिमा साजरी केली. सगळ्या महिला येऊन पूजा करायला लागल्या एका सगळ्याकडे. काय विशेष? वटपौर्णिमेचा हा सण वर्षातून एकदा येतो. हा सण मेन साजरा केला जातो की आपल्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी त्याची चांगली भाग्यगमनासाठी नवरा मिळावा म्हणून. हा सणासाठी बायकांना उत्सुक असते. या सणाचा आपुलकीने वाट पाहत असतात बायका. वेगवेगळे दागिने, वेगवेगळे साड्या, चांगल्या प्रकारची नऊवारी म्हणा, शालू म्हणा, कुठलं काही कापड घालते, कसोटा घालते. त्याच्यामुळे हा बायकांसाठी हा सण साजरा केला जातो. या सणाचा साजरा केलेला सण आहे जो उपवासासाठी पण मानला जातो. नवऱ्याच्या आयुष्यात उपवास केला जातो आणि ह्या सणाला लोक आपुलकीने बायका. आणि सगळ्याकडे हे व्रत करताय मॅडम? सगळीकडे महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये सगळीकडे हे व्रत करतात. आणि वर्षामध्ये एकाच दिवस? वर्षामधून एकदाच होते हा सण. तुमचं नाव मॅडम? पार्वती देवता पवार. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. वळूया पुढच्या बातमीकडे. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने चारा घोटाळा केला असून सरकारने त्याची CID मार्फत चौकशी करावी अशी मागणी राघवेंद्र नायक यांनी केली आहे. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने 1,40,00,000 रुपये खर्च केले आहेत. चारा घोटाळा झाला असून सरकारने त्याची CID मार्फत चौकशी करावी असे शेतकरी नेते राघवेंद्र नायक म्हणाले. त्यांनी शुक्रवारी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधला. भीषण दुष्काळात जिल्हा प्रशासनाने पशुधनासाठी 9 ठिकाणी चारा बँका उघडल्या होत्या. मात्र सर्वच तालुक्यांमध्ये चारा बँका उघडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भ्रष्टाचाराबाबत साशंकता असल्याचेही ते म्हणाले. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ಈ ವರ್ಷ ಬರಗಾಲ ಇರೋದರಿಂದ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 9 ಮೇವು ಬ್ಯಾಂಕನ್ನು ತೆರೆಯಲಾಗಿದ್ದು ಸರಸರ ಒಂದು 2 ಕೋಟಿವರೆಗೆ ಇದನ್ನು ಖರ್ಚು ವೆಚ್ಚ ಅಂದಾಜು ಮಾಡಿ, ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನಮಗೇನು ಅನಿಸ್ತದೆ ಇದು 9 ಮೇವು ಬ್ಯಾಂಕ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ವಿತರಣೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಅವ್ಯವಹಾರ ನಡೆದದ. ಆಮೇಲೆ ನಮಗೇನು ಅನಿಸ್ತದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಇಂಥ ಬರಗಾಲದೊಳಗೆ ಮೇವು ವಿತರಣೆ ಸರಿಯಾಗಿ ಆಗಿಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೇಲೆ, ಅಥವಾ ಇದನ್ನು ಯಾಕೆ ಈ ಥರ ಇದನ್ನು ಇಷ್ಟು ವೆಚ್ಚನ ಹಾಕಿ ಮತ್ತು ಈ ಥರ ಇದನ್ನು ರೈತರ ಮೇಲೆ ಒಂದು ಹೊಣೆ ಈ ಥರ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇದನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಇದು ಒಂದು COD ತನಿಖೆ ಆತಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ರೈತರಿಗಾಗಲಿ ರಾಜ್ಯಕ್ಕಾಗಲಿ ಒಂದು ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇದು ವರ್ಷ ಬರಗಾಲ ಅತಿವೃಷ್ಟಿ ಇರೋದರಿಂದ ಈ ಥರ ಏನೋ ಒಂದು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬರೀ ಇದನ್ನು ತಮ್ಮದೇ ಒಂದು ಲಾಭಗೋಸ್ಕರನ ಯಾವುದೇ ಒಂದು ಈ ಥರ ಮಾಡಿ ರೈತರ ಮೇಲಿನ ಹಾಕಿ ಈ ಥರ ಮಾಡ್ತಾರೇನೋ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಈ ಇಡೀ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯೊಳಗೆ ಒಂದು ಅತಿವೃಷ್ಟಿನೂ ಹೆಚ್ಚು ಮತ್ತು ನದಿ ಪ್ರವಾಹನೂ ಇರುವುದರಿಂದ ಒಂದು ಅಧಿಕಾರಿಗಳದ ಒಂದು ಜಾಗ್ರತೆ ಮತ್ತು ರೈತರ ಮೇಲೆ ಒಂದು ಅವರು ಇರುವಂಥ ಒಂದು ಭಾವನೆ ಒಂದು ಇದನ್ನು ಇರಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಇವರು ತಮ್ಮದೇ ಒಂದು ಸ್ವಾರ್ಥ ಮಾಡ್ರಿ ಅಂತಂತಂದ್ರೆ ಅದು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ
ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತದೆ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಇದನ್ನು COD ತನಿಖೆ ಆಗಬೇಕಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ. ನಾವು 9 ಕೇಂದ್ರ ಮಾತ್ರ ತೆಗೆದಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಾವು ಕೇಂದ್ರ ತೆಗೆದು ಅಂತೇಳಿ ಮೇವು ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಹಗರಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಈಗ ಒಂದು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಈ ಥರ ಬರಗಾಲ ಇರೋದ್ರಿಂದ ಒಂದು ಗೋಶಾಲೆ ಅಥವಾ ಮೇವು ಬ್ಯಾಂಕ್ ನಾವು ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ ಆ ಥರ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ನೀರಿಂದು ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಮೇವಿಂದು ಆಗಿರ್ಬೋದು ಎಷ್ಟೋ ಸಲ ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರಿಗೆ ಇದನ್ನೇ ನಾವು ಮನವಿ ಕೊಡ್ತೀವಿ. ಅಲ್ಲಿ ಅವ್ಯವಹಾರ ನಡೀತದ, ಇಲ್ಲಿ ಮೇವು ಕಮ್ಮಿ ಬಿದ್ದದ, ಈ ಥರ ನೀವು ಮಾಡಿರಿ ಹೇಳಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಒಂದು ಅವ್ಯವಹಾರ ಮಾಡಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ರೈತರು ಅದನ್ನು ತೊಂದರೆ ಒಳಗೆ ಇದನ್ನು ಸಿಗಿಸ್ತಾರೆ. ಇದನ್ನು ಒಂದು ಇಡೀ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆದ್ದು ಏನದ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಮೇವಿನ ಬ್ಯಾಂಕ್ದು ಒಂದು ನಾವು ಹಗರಣ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ ಅದನ್ನು COD ತನಿಖೆ ಆಗಬೇಕಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाव, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात. साड़ी तहजीब दिखाती. साड़ी परंपरा संभालती. महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना. आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. SG बाळीकुंद्री असोसिएशन तसेच SGBIT बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जून रोजी SGBIT महाविद्यालयाच्या प्रांगणात इंटर्नशिप कार्यक्रम होणार आहे. SG बाळीकुंद्री असोसिएशन तसेच SGBIT बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जून रोजी SGBIT महाविद्यालयाच्या प्रांगणात इंटर्नशिप कार्यक्रम होणार आहे असे अनिल चौहान म्हणाले. SG बाळीकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಸ್ಟಾರ್ಟಪ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ವತಿಯಿಂದ 22 ಜೂನ್ 2024 ಒಂದು ಕ್ಯಾಂಪಸ್ ಡ್ರೈವ್ ಅನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಡ್ರೈವ್ನಲ್ಲಿ
ಎಲ್ಲ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಡಿಗ್ರಿ ಮುಗಿಸಿದವರು ಈ ಒಂದು ಡ್ರೈವ್ನಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ಈಗ 6ನೇ ಸೆಮಿಸ್ಟರ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಏನು ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಅಂತ ಒಂದು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ನ ಅವರು ಈ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ದವರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಆ ಒಂದು ಅಸೋಸಿಯೇಷನ್ದವರು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಸಲುವಾಗಿಯೂ ಎಲ್ಲ ಕಾಲೇಜುಗಳ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಒಂದು ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಮಾಡಿ ಅವರನ್ನು ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ಗೆ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡೋರಿದ್ದಾರೆ 22ನೇ ತಾರೀಕಿನಂದು. ಸೊ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಸ್ ಟಿ ಬಾಳೆಪಲ್ಲಿ ತಾಂತ್ರಿಕ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಆಡಳಿತದವರು ಅತ್ಯಂತ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಸಿಕೊಡಲಿಕ್ಕೆ ತುಂಬ ಉತ್ಸುಕರಾಗಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ನಾವು ಪ್ರಿನ್ಸಿಪಾಲ್ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನ ವಿಭಾಗದ ಮುಖ್ಯಸ್ಥರು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಇದನ್ನು ಅತ್ಯಂತ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ನಡೆಸಿಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ 22ನೇ ತಾರೀಕಿನಲ್ಲಿ. शुक्रवारी एस.जी. बाळेकुंद्री सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना हरीश कुमार टोपण्णवर म्हणाले, सुमारे 600 जणांनी नोंदणी केली आहे. याचा लाभ येथील युवा कलावंतांनी घ्यावा. तसेच बेळगावला नंबर 1 करण्यासाठी आम्ही आराखडा तयार केला आहे. बेळगावमध्ये टॅलेंटची कमी नाही. येथील तरुण तरुणी मुंबई, पुणे, बेंगळूरच्या दिशेने निघाले आहेत. ते येथे राहून बेळगाव जिल्ह्याला आपली सेवा देऊ शकतात असेही म्हणाले. ಕೂತ್ಕೊಂಡು ನೀವು ಆ್ಯಪ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಿಮ್ದು ವ್ಯಾನ್ಗಳನ್ನ ಬುಕ್ ಮಾಡ್ಕೋಬೋದು. ಆ ರೀತಿ ಒಂದು ಕಂಪ್ನಿ ಇದೆ. ಇನ್ನೊಂದು ತುರ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಅವ್ರದ್ದೇನು ಕೆಲಸ ಅಂದರೆ ಲೈಕ್ ಇಮಿ ಫಾಸ್ಟ್ ಡೆಲಿವರಿ ಆ ಥರ ಇನ್ನೊಂದು ಆ್ಯಪ್ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಬೇರೆಯವ್ರದೆಲ್ಲ ಲೈಕ್ BPO ಆಯಿತು, ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಆಯಿತು, ರೈಟ್, ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕಂಪ್ನೀಸ್ ಇದ್ದಾವೆ. ಈ ಥರ ಎಲ್ಲ ನಮ್ಮದೊಂದು ಕಂಪ್ನೀಸ್ ಇದ್ದಾವೆ. ನಾವು ಟ್ರೈನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಕಳಿಸಲ್ಲ. ನಾವೇ ಇವಾಗ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಸ್ಕಿಲ್ನ ಗ್ಯಾಪ್ ಏನಿದೆ ಅಂತ ಫಿಲ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರೇನಾದ್ರು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಸ್ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದರೆ ಅವ್ರನ್ನ ಫುಲ್ ಟೈಮ್ ಎಂಪ್ಲಾಯಿಗೂ ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊತೀವಿ. ಆ ಥರ ಅಂದರೆ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಅಂತ ಎದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಕಲಿತು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡಿ 3 ವರ್ಷ ಆದಮೇಲೆ ಅವ್ರು ಬೇಕಾದರೆ 3-4 ವರ್ಷ ಆದಮೇಲೆ ಅವ್ರು ಬೇರೆ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಅವ್ರು ಟ್ರೈ ಮಾಡ್ಬೋದು ಜಾಬ್ಸ್ ಅಂತ ಆ ಥರ. ಬಟ್ ಇವಾಗ ಏನಾಗ್ತದೆ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಂಪ್ನಿಗಳು ಹೈರಿಂಗ್ ಸ್ಟಾಪೇ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕಂಪ್ಲೀಟ್ ಸ್ಟಾಪ್. ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಆದವರಿಗೆ ಜಾಬ್ಸ್ ಇಲ್ಲ. ಇವಾಗ ಇದು ಜಾಬ್ನೇ ಉಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಸೊ ಅಂಥ ಟೈಮಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಜನ ಪಾಸ್ಔಟ್ ಆಗಿ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾರೆ. ಎಷ್ಟೋ ಜನ ಮನೇಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವಾಗ ಸೊ ನನಗೆ ನಾನು ರಿಕ್ರೂಟ್ಮೆಂಟ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೆ. ನನಗೆ ಎಷ್ಟೊಂದು ಕಾಲ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಸರ್, ಜಾಬ್ ಎಲ್ಲ ನೋಡಿ. ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕಾಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ನೋಡಿಕೆ ಸ್ಯಾಲ್ರಿ ಇದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಸೊ ಇವಾಗ ನಾವು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೋಗೋ ಬದಲು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಏನೋ ಅಪರ್ಚುನಿಟಿ ಕೊಟ್ಟರೆ ಏನೋ ಒಂದು ಹೆಲ್ಪ್ ಆಗುತ್ತೆ ಹುಡುಗರು. ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟಪ್ಸ್ ಕಂಪ್ನಿ ನಮಗೂ ಹೆಲ್ಪ್ ಆಗುತ್ತೆ. ನಮ್ಮದು ಇವಾಗ ಬಜೆಟ್ ಎಲ್ಲ ಕಡಿಮೆ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ವಿ ಕ್ಯಾನ್ ಗೆಟ್ ಟ್ಯಾಲೆಂಟ್. ಬೆಳಗಾವಿ ಟ್ಯಾಲೆಂಟ್ ಏನು ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ. ಸೊ ದಿಸ್ ಇಸ್ ದ ಮೇನ್ ಇಂಟೆನ್ಷನ್. ನಾವು ಇವಾಗೆಲ್ಲ ಪ್ರಪೋಸಲ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಮ್ದು ಇವಾಗ ಏನು ಗ್ರೂಪ್ ಇದೆ ಅದನ್ನು ಬೆಳಗಾವಿ ಸ್ಟಾರ್ಟಪ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅಂತ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ಸೊಸೈಟಿ ಅಥವಾ ಸಂಸ್ಥೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಇದ್ರ ಮುಂದೆ ಏನೇನು ಕೆಲಸ ಆಗ್ಬೋದು ನೋಡ್ಬೇಕಂತ ನಾವು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ಟ್ರೇಡಿಂಗ್ ಕಂಪ್ನೀಸ್, ವಿ ಆರ್ ಸ್ಟಾರ್ಟಪ್ ಕಂಪ್ನಿ. ನಾವೇ ನಮ್ಮದು ಕಂಪ್ನೀಸ್ ಬೆಳೆಸ್ಬೇಕಂತ ಇದ್ದೀವಿ. यावेळी श्रीपाद जोशी आदी उपस्थित होते. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. सुमारे 1,25,00,000 रुपये खर्च करून बांधण्यात आलेला भुयारी रस्ता वापरात न आल्याने आता अनैतिक कृत्ये वाढल्याने जनतेच्या रोषाचं लक्ष ठरलंय. सुमारे 1,25,00,000 रुपये खर्च करून बांधण्यात आलेला भुयारी रस्ता वापरात न आल्याने अनैतिक कृत्ये इथे झाली असून तो जनतेच्या रोषाचे लक्ष बनला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात व समोरच न्यायालय असल्याने वकिलांना वाहनांमुळे ये-जा करणे अडचणीचे ठरते. त्यामुळे भुयारी रस्ता करण्यासाठी वकिलांच्या आंदोलनामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला. खर्च करून भुयारी रस्ताही बांधला देखील. मात्र आता ते सार्वजनिक स्वच्छतागृह बनले असून अनैतिक कामांचा अड्डा बनलाय असे वकील NR लातूर यांनी सांगितले. ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಸ್ವಚ್ಛತೆಗಾಗಿ ತೆರಿಗೆಯನ್ನು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಸ್ವಚ್ಛತೆಗಾಗಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಹಣವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ವಿನಿಯೋಗ ಮಾಡಿದರೆ ನಗರ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರಿ ಎಲ್ಲ ಕಚೇರಿಗಳನ್ನು ನಾವು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದಾಗ ಎಲ್ಲೆಂದರಲ್ಲಿ ಕಸ ಚೆಲ್ಲೋದು, ಆಮೇಲೆ ಮೂತ್ರ ವಿಸರ್ಜನೆ ಮತ್ತು ಅನೈತಿಕ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ನಡೀತಾ ಇರೋದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಯ ಆವರಣದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಅಂಡರ್ ಪಾಸ್, ವಕೀಲರಿಗೆ ಮೀಸಲಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅಂಡರ್ ಪಾಸ್ನ ಒಳಗಡೆ ನಾವು ಹೋದರೆ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದಲ್ಲಿ ಮೂತ್ರ ವಿಸರ್ಜನೆ ಮತ್ತು ಗುಟ್ಕಾ ಒಗೆದಿದ್ದು, ಗುಟ್ಕಾ ಕವರ್ಗಳು, ಬಾಟ್ಲಿಗಳು ಮತ್ತು ಅನೇಕ ಗಲೀಜ್ ಪದಾರ್ಥಗಳು ಅಲ್ಲೇ ನಾವು ಕಾಣ್ಬೋದು. ಆದ್ದರಿಂದ ತಕ್ಷಣ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಯವರು
ತಮ್ಮ ಆವರಣದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಸ್ವಚ್ಛತಾ ಅಭಿಯಾನಕ್ಕೆ ಅವರು ಕರೆ ಕೊಡಬೇಕು. ಇವತ್ತು ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸ್ವಚ್ಛತೆ ಬಗ್ಗೆ ಜನರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ, ಸ್ವಚ್ಛತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡ್ರಿ ಅಂತ. ಆದರೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮೊದಲು ತಮ್ಮ ಕಚೇರಿಗಳಲ್ಲಿ ಸ್ವಚ್ಛತೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡದ್ದೇ ಆದರೆ ಜನ ಸಾಮಾನ್ಯರು ಕೂಡ ಸ್ವಚ್ಛತೆ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಹರಿಸ್ತಾರೆ. ತಕ್ಷಣವೇ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಈ ಅಂಡರ್ ಪಾಸ್ನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಗಲೀಜಾಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಕಸ ಬಿದ್ದಿದೆ, ಇದನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಬೇಕು. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ಕಚೇರಿಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಕಸ ಇದೆ ಅದನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸುವಂಥ ಕಾರ್ಯವನ್ನು ನೀವು ಮಾಡಿರಿ. ಇಲ್ಲದೆ ಹೋದರೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳ ಸಂಘಟನೆ ಮತ್ತು ಕಾರ್ಮಿಕ ಸಂಘಟನೆ ಉಗ್ರವಾದಂಥ ಹೋರಾಟವನ್ನು ಕೈಗೊಳ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂಥ ಎಚ್ಚರಿಕೆಯ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಮಾತುಗಳಿಗೆ विराम ಹೇಳ್ತೀನಿ. जय हिंद. ನಾನು NR लातूर ಅಂತ न्यायवादी बेळगावी. भुयारी मार्गावर लावलेली विद्युत उपकरणे चोरट्यांनी चोरून नेली आहेत. ठिकठिकाणी तण उगवले असून त्याला खताचा वास येतो. ॲडव्होकेट रावसाहेब पाटील म्हणाले की ज्या महापालिकेने साफसफाई करायला हवी होती त्याबाबतची उदासीनता जनतेच्या रोषाला कारणीभूत ठरली आहे. ನಾವು RP ಪಾಟೀಲ್ ವಕೀಲರು ಅಂತ ಹೇಳಿ ಬೆಳಗಾವಿ ವಕೀಲ ಸಂಘದ ಎಕ್ಸ್ ವೈಸ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್. ಈ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ ಈಗ ಮಳೆ ಶುರು ಆಯಿತು, ರೇನಿ ಸೀಸನು, ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಗಲೀಜು ಭಾಳ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಇವತ್ತು ಭಾರತ ದೇಶ ಸ್ವಚ್ಛತಾ ಸಲುವಾಗಿ 1% ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಿರಲ್ಲ, ಅದನ್ನೇನು ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು 1%? ಅದಕ್ಕಾಗಿ ಈಗ ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀರಿ ನೋಡ್ರಿ, ನಮ್ಮ ಕೋರ್ಟ್ ಕ್ಯಾಂಪಸ್ನಲ್ಲಿ, ಇಡೀ ಕೋರ್ಟ್ ಕ್ಯಾಂಪಸ್ನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮೂಲೆ ಎಷ್ಟು ಹೊಲಸು ಬಿದ್ದದ. ಇವತ್ತು AC ಆಫೀಸ್ ಮುಂದುಗಡೆ ಹೋಗ್ಬೋದು, ಇವತ್ತು ಕನ್ಸ್ಯೂಮರ್ ಕೋರ್ಟ್ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೋದು, ಈ ಕಡೆ JMFC ಕ್ಯಾಂಪಸ್ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೋದು. ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದರೂ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮೂಲೆ ಎಲ್ಲ ಗಿಲೀಜ, ಮೂತ್ರ ವಿಸರ್ಜನೆ ಮಾಡೋದು, ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಹೊಲಸು ಮಾಡೋದು. ಆಮೇಲೆ ಇವತ್ತು ಈ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಇಲ್ಲೊಂದು ಅಂಡರ್ಗ್ರೌಂಡ್ ನಮ್ಗೆ ಇದನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ರಸ್ತಾ ಅಂಡರ್ ಪಾಸ್ ರೋಡ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಅಂಡರ್ ಪಾಸ್ ರೋಡ್ದಲ್ಲಿ ತಾವು ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಳಗಡೆ ಬಂದು ನೋಡ್ಬೋದು, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಅನೈತಿಕ ಸಂಬಂಧ ಚಟುವಟಿಕೆ ನಡೆಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಜಾಗ ಆಗಿಬಿಟ್ಟದ. ಇಲ್ಲಿ ದಯಮಾಡಿ ನೋಡ್ಬೋದು. 1,20,00,000 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿದಿರಿ ನೀವು ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ. 1,20,00,000 ರೂಪಾಯಿ ಯಾರು ಸ್ವಾಮಿ? ಅದು ನಮ್ಮದು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅಲ್ಲ, ಈ ಪಬ್ಲಿಕ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅಲ್ಲ. ನೀವು ಮಾಡಿರಂದ್ರೆ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಮಾಡಿದಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ತಂದ್ರಿ? ಪಬ್ಲಿಕ್ ಟ್ಯಾಕ್ಸನ್ನು ಒಳ್ಳೆಯದ ರೀತಿ ಯುಟಿಲೈಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಇದನ್ನು ಅಂಡರ್ ಪಾಸನ್ನು ನೀವು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಹೋಗಿ ನೋಡಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಲೈಟ್ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಒಂದು ಮೂತ್ರ ವಿಸರ್ಜನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಅನೈತಿಕ ಚಟುವಟಿಕೆ ಆಗ್ತದೆ. ಎಷ್ಟೋ ಮಂದಿ ಇವತ್ತು ಹುಡುಗರು ಕೆಳಗೆ ಹೋಗಿ ನೋಡ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಬಾಟ್ಲಿಗಳು ಬಿದ್ದಾವ, ಎಲ್ಲ ಸ್ಟಾರ್ ಗುಟಕಗಳು ಬಿದ್ದಾವ. ಇದನ್ನು ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಆಫೀಸ್ ಮುಂದೆ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಈ ಚಟುವಟಿಕೆ, ಇನ್ನು ನೀವು ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ ಒಳಗೆ ಇಂಥ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ನಡೀತಾವಂದ್ರೆ ಈ ಜಿಲ್ಲೆಯನ್ನು ಹೆಂಗೆ ನೀವು ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ಅದಕ್ಕಾಗಿ ದಯಮಾಡಿ ಈ ಅಂಡರ್ ಪಾಸ್ನಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಏನಾರೇ ಒಂದು ಪ್ಲ್ಯಾನ್ ಹಾಕಬೇಕು. ಈ ಹೊಲಸ ಆಗಬಾರ್ದು ನೋಡ್ಕೋಬೇಕು. ಇದರಿಂದ ರೋಗ ರುಜಿ ಬರ್ತಾವ, ಕಾಲರಾ ಬರಾಕತ್ತದ. ಇವತ್ತು ಸೊಳ್ಳೆಗಳು ಕುಂಡ್ತಾವ, ಸೊಳ್ಳೆ ಕೂತು ಮಕ್ಳಿಗೆ ಕಡ್ದು ಅಂದ್ರೆ, ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಕಡ್ದು ಅಂದ್ರೆ ರೋಗಗಳು ಬರ್ತಾವ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದಯಮಾಡಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ 8 ದಿನದಾಗ ಇದನ್ನು ಸರಿಪಡಿಸ್ತಾ ಹೋದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಈ ವಕೀಲರ ಸಮೂಹದಿಂದ ಹೇಳ್ತೀನಿ, ಈಗ ನಾವು ಮುಂದೆ ಏನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಾ ಹೇಳಬೇಕು. RP पाटील वकीलರು, एक्स वाइस प्रेसिडेंट बेळगाव वकील संघ. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोटी रुपये खर्च करून बांधलेला भुयारी रस्ता नाल्यात वाहून आलेल्या चिंचेच्या फळासारखा आहे. मात्र ती महापालिकेने स्वच्छ करून लोकांसाठी उपलब्ध करून द्यावी असा जनतेचा आग्रह आहे. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. दुचाकीची नोंदणी कागदपत्रे योग्य असूनही खानापूर पोलीस वाटेल तसे दुचाकी स्वारांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप प्रीती दोडमणी यांनी केलाय. दुचाकीची नोंदणी कागदपत्रे योग्य असतानाही खानापूर पोलीस वाटेल तसे दुचाकी स्वारांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप प्रीती दोडमणी यांनी केलाय. त्यांनी शुक्रवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ಬೆಳಗಾವಿಂದ ಜಾಂಬಟಿ ಹೋಗೋ ರೋಡ್ಗ ಬೇಲೂರು ಕ್ರಾಸ್ ಅಂತ ಐತ್ರಿ, ಅಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಮೀಪ ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸ್ ರೀ ಅಟ್ಟಿಗ ಗಾಡಿಗಳನ್ನ ಹೈವೇ ಪೆಟ್ರೋಲ್ ಮಾಡ್ತಾ ಆ ಗಾಡಿ ತಗೊಂಡು ಆ ವೆಹಿಕಲ್ ನಂಬರ್ K22G1480 ಅಂತ್ರಿ. ಅದ್ರಾಗ ಒಬ್ಬ ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ ASI ಅಷ್ಟದಾರ, ಯಾರು CPI ಇಲ್ಲ PSI ಇಲ್ಲ, ಅಷ್ಟದಲ್ಲಿ ಹೋಗು ಬರೋ ಜನರನ್ನ ಹಿಡಿದು ಕಿಶನ್ದ ಫೈನ್ ಹಾಕತ್ತಾರ. ಅಂದ್ರೆ ಒಂಥರ ಲೂಟಿ ಮಾಡ, ಅಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತ ಎಲ್ಲ ಗುಡ್ಡ ಕಾಡುಗಳು ತುಂಬ, ಸುತ್ತಮುತ್ತ ಒಂದು ಮಣಿ ಇಲ್ಲ, ಒಂದು ಲೈಟಿನ ಕಂಬ ಸುದ ಇಲ್ರಿ, ಅಂತಲೇ ನಿಂತು ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸರು ಮಂದಿನ ಲೂಟಿ ಮಾಡತ್ತಾರೆ. ನಿನ್ನೆ ನಾನು ನಮ್ಮ ಮಮ್ಮಿ ಜಾಂಬಟಿಗಲ್ಲೇ ಅಂದ್ರೆ ಊರ್ದಿಂದ ತೊಗೊಂಡು ಅಲ್ಲಿ ನಾಯಿಗಳು
ನಾಯಿಗಳು 4-5 ನಾಯಿನ ಬಿಟ್ಟಾರಿ ಪಾಪ ಅಲ್ಲಿ ಊಟ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಅಂತ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಫೀಡಿಂಗ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರಿ ಆ ಸಮಯ ನಮ್ಮ ಹಿಡಿದು ನಮ್ಮ ಕಡೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಡೆ ಲೈಸೆನ್ಸ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಅದೆಲ್ಲ ನೋಡಿಲ್ರಿ ಅವ್ರು ಏನು ಕೇಳಿಲ್ರಿ ಡೈರೆಕ್ಟ್ 500,000 ರೂಪಾಯಿ ಫೈನ್ ಹಾಕಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ಸದ್ಯ ರೊಕ್ಕ ಇಲ್ಲ ನಾವು ನಮ್ಮ ಕಡೆ ರೊಕ್ಕ ಇಲ್ಲ ನಮ್ಗೆ ನೋಟಿಸ್ ಕಳಿಸಿ ನಾವು ಕೋರ್ಟ್ದಿಂದ ತುಂಬ್ತೇವೆ ಯಾವ ಕೋರ್ಟ್ ಏನು ಇಲ್ಲ ಈಗ ಇದ ಕೋರ್ಟ್ ಅಂತ ತಿಕೋರಿ ಇಲ್ಲ ಜಸ್ಟ್ ಫೈನ್ ತುಂಬ ಹೋಗ್ರಿ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ರೊಕ್ಕ ಇಲ್ಲ ಗಾಡಿ ಇಟ್ಟು ಹೋಗ್ರಿ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಫೋನ್ ಇಟ್ಟು ಹೋಗ್ರಿ ಇಲ್ಲ ಕೊಳ್ಳಂಚೆ ತೆಗೆದಿಟ್ಟು ಹೋಗಿ ಒಟ್ಟು ರೊಕ್ಕ ತೊಗೊಂಬರ್ರಿ ಅಂತ ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಮಮ್ಮಿ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿಂದ ಜಾಂಬುಟಿನಿಂದ ಮತ್ತೆ ರಿಟರ್ನ್ ಬೆಳಗಾವಿ ಬಂದು ರೊಕ್ಕ ತೊಗೊಂಡು ಇಡೀ ಒಂದು 2 ತಾಸು ಮಟ್ಟ ನಿಂತೇನ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ ರೊಕ್ಕ ಕೊಡೋಣ ಬಿಟ್ರಿ ಅವ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಒಂಥರ ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸರು ಅದಾರಲ್ಲ ರೀ ಇವ್ರ ಅದು ಗುಡ್ಡ ಕಾಡ ಅಂತ ಜಗ ನೋಡಿ ಜನರನ್ನ ಒಟ್ಟು ಲುಟ್ಟಿ ಮಾಡತ್ತಾರ್ರಿ ಅದಕ್ಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಹೇಳೋರು ಕೇಳೋರು ಯಾರು ಇರೋದಿಲ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತು ಅವ್ರು ಹಿಡಿ ಅಧಿಕಾರ ಇಲ್ರಿ ಹಿಡಿದ್ರಿ ಅಷ್ಟಾದ್ರೂ ತಮ್ಮ ಪವರನ್ನು ದುರುಪಯೋಗ ಮಾಡಕತ್ತಾರೆ ನಾವು ಬೆಳಗಾವಿ ನಮ್ಮ ಸಿಟಿ ತುಂಬ ಎಷ್ಟು ಪೊಲಿಟಿಷನ್ ಅದಾರ ಒಬ್ಬರು ಯಾರು ಹಿಂಗೆ ನಮ್ಗೆ ಹಿಂಗೆ ಕಾಡಿಸೋದಿಲ್ರಿ ಯಾರು ಅಷ್ಟ ಅಲ್ಲಿ ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸರು ಹಿಂಗೆ ಒಂಥರ ಲೂಟಿ ಮಾಡತ್ತಾರೆ ಅವ್ರು ಡ್ಯೂಟಿ ಐತೆ ಮಾಡ್ಲಿ ಬಿಡ್ರಿ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದಿಲ್ರಿ ಕರೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಎಲ್ಲ ರೂಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ಫಾಲೋ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಲೈಸೆನ್ಸ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಇದ್ರು ಬಿ ನಮ್ಮ ಹಿಡಿದು ಹಿಂಗೆ ಟಾರ್ಚರ್ ಒಂಥರ ಧಮ್ಕಿ ಕೊಟ್ಟ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅನ್ನೋದು ಏನೂ ಒಂದು ದಯ ಅನ್ನೋದಿಲ್ರಿ ಬಟ್ ಏನೂ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದ್ರೆ ರೊಕ್ಕ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಹಿಂಗೆ ಒಂದು ಇಡೀ 2 ತಾಸು ಗಂಟ ನಿಂತು ಭಾಳ ನಿನ್ನ ಕೆಟ್ಟ ಹಾಲತ್ತಾತ್ರಿ ನಮ್ಮದು ಒಂದು ಹೆಣ್ಮಕ್ಳಾಗಿ ಹೆಂಗೆ ಇದನ್ನ ಹಾಕಿದ್ರು ಒಂದು ಏನೂ ಕೊಟ್ಟಿಲ್ರಿ ಅವ್ರು ಒಟ್ಟು 500 ರೂಪಾಯಿ ತೊಗೊಂಡ್ರಿ ಆಮೇಲೆ ಇದನ್ನ ಮಾಡಿದ್ರಿ ಒಟ್ಟು ಏನೂ ಹೇಳಿಲ್ಲರಿ ಅವ್ರು ಏನು ಚಾನಲ್ ನಮ್ಮ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಇದ್ರು ಬಿ ಎಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಲೈಸೆನ್ಸ್ ಏನೂ ಕೇಳಿಲ್ರಿ ಅವ್ರು ಒಟ್ಟು ಫೈನ್ ಕೊಡ್ರಿ ಹೋಗ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕಂತ ನಾವು ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಇದೆ प्रीती दौडमानी रे खानापूर पोलीस दिवसाढवळ्या दरोड्याच्या गुन्ह्यात गेले आहेत. आमच्या दुचाकीची सर्व नोंदणी योग्य असतानाही आम्ही पैसे भरून वाहन घेतले असे त्यांनी सांगितले. त्याची पावतीही खानापूर पोलिसांनी दिली नाही. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी प्रीती दोडमनी यांनी केली आहे. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. आता एक वेगळीच बातमी आहे. अनगोळ येथील यादव कॉलनी हॉटेल विराटच्या मागील बाजूस जादू टोण्याचे साहित्य शुक्रवारी आढळून आलंय. आपण 21व्या शतकात असतानाही अजूनही आपल्या आसपास अशा काही अंधश्रद्धेच्या घटना घडताना पाहायला मिळतात. शुक्रवारी अशीच एक घटना अनगोळ येथे उघडकीस आली. अनगोळ येथील यादव कॉलनी हॉटेल विराटच्या मागील बाजूस लिंबू, मिरच्या, नारळ, गुलाल असे काहीतरी जादू टोण्याचे साहित्य दिसून आले. सुदैवाने या ठिकाणी CCTV असल्याने या घटनेच्या मुळाशी जाता आले. CCTV फुटेज तपासले असता असे समजून आले की काल रात्री एक पांढरी गाडीमधून हे साहित्य या ठिकाणी फेकण्यात आले होते. या फुटेजवरून गाडीचा शोध लावून त्या जोडप्याला पकडण्यात आले. गव्हर्नमेंट जॉब राहिला तर मी तुझ्या घरात तुझ्या घरात घुसून मारणार तो रात्री. हे गप्प बस. काय काम होते तूच करूस ते करताना काय गरज होती? काय नाही गया. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती सरकारी अधिकारी आहे. लोकांनी त्यांना हे साहित्य उचलायला लावले. ब्युरो रिपोर्ट, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाव जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, ऋतु अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है
आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुहास निंबाळकर यांनी यशस्वीरित्या जलयोगा सादर केले। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुहास निंबाळकर यांचे जलयोगा यशस्वीरित्या पूर्ण झाले। बेळगाव येथील ॲक्वा डॉल्फिन ग्रुपचे अध्यक्ष 72 वर्षीय सुहास निंबाळकर हे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जलयोगा यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत। हा कार्यक्रम महानगरपालिका जलतरण तलाव गोवावेस येथे 21 तारखेला सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम पूर्ण झाला असून निंबाळकर हे जलयोगाचे वेगवेगळे प्रकार करून आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे महत्त्व पटवून दिले। यावेळी नगरसेवक नितीन जाधव, नगरसेवक जयंत जाधव, सूर्यकांत हिंडलगेकर, सतीश पाटील, विवेक मिसाळ, अर्कसाली, निर्मले सर, रणजित पाटील, विशाल वेसने, कल्लप्पा पाटील, विजय नाईक, भरत पाटील व ॲक्वा डॉल्फिन ग्रुपचे सदस्य उपस्थित होते। हा जलयोगा यशस्वी करण्यासाठी आभा स्पोर्ट्स क्लबच्या सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव। राज्य सरकारने डॉक्टर सरोजिनी महिषी यांच्या सुधारित अहवालाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी करत शुक्रवारी कर्नाटक सेनेने निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। राज्य सरकारने डॉक्टर सरोजिनी महिषी यांच्या सुधारित अहवालाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी करत शुक्रवारी कर्नाटक सेनेने निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। कर्नाटकातील मुलांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्य सरकारने 1984 मध्ये डॉक्टर सरोजिनी महिषी यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली। या समितीने 1986 मध्ये सरकारला अहवाल सादर केला, मात्र राज्य सरकारने या अहवालाची आजपर्यंत अंमलबजावणी केली नाही असे या याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे। शेजारच्या राज्यांनी महाराष्ट्र आणि तामिळनाडूने 90% आणि आंध्र प्रदेशला 80% आरक्षण दिले आहे। त्यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला आहे। डॉक्टर सरोजिनी महिषी अहवालाची अंमलबजावणी झाल्यास बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल। या संदर्भात कर्नाटक सरकारने या अहवालाची लवकरच अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली। 1983ರಲ್ಲಿ ಮಹಿಷಿ ವರದಿಯನ್ನು ಸರೋಜಿನಿ ಮಹಿಷಿ ಅವರು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವರದಿ ನೀಡಿದ್ದರು। ಆದರೆ ಸುಮಾರು 30 ರಿಂದ 40 ವರ್ಷ ಆದರೂ ಕೂಡ ಕೇವಲ 58ರಲ್ಲಿ ಒಂದು 48 ಏನು ವರದಿಯಲ್ಲಿ ಸಲ್ಲಿಸಿದ ಪ್ರಕಾರ ಆಯಿತು। ಆದರೆ ಇನ್ನೂವರೆಗೆ 30 ರಿಂದ 40 ವರ್ಷ ಆದರೂ ಕೂಡ ಇನ್ನೂವರೆಗೆ ನಮ್ಮ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ಏನು ಆದ್ಯತೆ ಕೊಡಬೇಕು ಅಥವಾ ಕರ್ನಾಟಕದ ಸ್ಥಳೀಯರಿಗೆ ಏನು ಉದ್ಯೋಗದಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಸ್ಥಳೀಯರಿಗೆ ನೀಡಬೇಕಿತ್ತು ಇನ್ನೂವರೆಗೆ ಬಂದಂತ ಎಷ್ಟೋ ಸರ್ಕಾರಗಳು ಇನ್ನೂವರೆಗೆ ಯಾವುದೇ ಈ ವರದಿ ಪ್ರಕಾರ ಏನು ಜಾರಿಗೆ ತರಬೇಕಿತ್ತು ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ಖಾಸಗಿ ವಲಯದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಸರ್ಕಾರಿ ವಲಯದಲ್ಲಿ ಮೀಸಲಾತಿ ನೀಡಬೇಕಿತ್ತು ವರದಿ ಪ್ರಕಾರ ಇನ್ನೂ ಮಟ್ಟ ನೀಡಿಲ್ಲ। ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಫ್ಯಾಕ್ಟರಿಯವರಾಗಲಿ ಅಥವಾ ಕೈಗಾರಿಕೆ ಉದ್ಯಮಿದವರಿಗೆ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದವರು ಇವರಿಗೆ ಜಾಗ ಕೊಡಬೇಕು, ನೀರು ಕೊಡಬೇಕು, ವಿದ್ಯುತ್ ಶಕ್ತಿ ನೀಡಬೇಕು। ಆದರೆ ಇವರಿಗೆ ಕನ್ನಡಿಗರು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬೇಡ, ಸ್ಥಳೀಯರು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬೇಡ। ಆದ್ದರಿಂದ ಮಹರ್ಷಿ ವರದಿ ಮೀಸಲಾತಿ ನೀಡಬೇಕೆಂದು ಮಹರ್ಷಿ ಸರೋಜಿನಿ ಮಹಿಷಿ ಅವರು ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಅವರು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೋಗಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸಮಿತಿ ಕೂಡ ರಚನೆಯಾಗಿ ಇದನ್ನು ಜಾರಿಗೆ ತರಬೇಕೆಂದು ಸಂಸದೆಯವರು ಮಾಜಿ ಸಂಸದರು ಅಥವಾ ಲೇಟ್ ಶ್ರೀ ಸರೋಜಿನಿ ಮಹಿಷಿ ಅವರು ತುಂಬಾ ವರ್ಷದಿಂದ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಈಗ ಅವರು ಇಲ್ಲ। ಆದರೆ ಇವರ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಇನ್ನೂವರೆಗೆ ಯಾವುದೇ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಹಾಗೂ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾನೆ ಇದೆ। ಮತ್ತು ಈಗಾದರೂ ಕೂಡ ಸರೋಜಿನಿ ಮಹಿಷಿ ಅವರ ವರದಿ ಪ್ರಕಾರ 100ರಷ್ಟು ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ಖಾಸಗಿ ವಲಯದಾಗಲಿ ಅಥವಾ ಸರ್ಕಾರಿ ಉದ್ಯೋಗದಲ್ಲಾಗಲಿ ಅವರಿಗೆ ಮೀಸಲಾತಿ ನೀಡಬೇಕು ಮತ್ತು 80ರಷ್ಟು ಪ್ರತಿಶತ ಸರೋಜಿನಿ ಮಹಿಷಿ ವರದಿ ಪ್ರಕಾರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಸಿ ಮತ್ತು ಡಿ ಗ್ರೂಪ್ ಕೆಲಸದವರಿಗೆ ವರದಿ ಇದು ಮೀಸಲಾತಿ ಪ್ರಕಾರ ಅವರಿಗೆ ಕೆಲಸ ನೀಡಬೇಕು। ಆದ್ದರಿಂದ ಮಹಿಷಿ ವರದಿ ಕೂಡಲೇ ಜಾರಿ ಆಗಬೇಕು। ಧನ್ಯವಾದಗಳು। गंगाधर दोडमन। यावेळी इरफान अत्तार, सोमशेखर हुलेनवर, शिवू नायक, विल्सन मारिहाळ आदी उपस्थित होते।
संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. हिंडलगा ग्रामपंचायतमधील बेकायदेशीर कृत्ये, भेदभाव आणि पक्षपात या संबंधीच्या तक्रारीचे निवारण करण्यासंदर्भात हिंडलगा ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे यांच्याकडे निवेदन सादर केले. हिंडलगा ग्रामपंचायतमधील बेकायदेशीर कृत्ये, भेदभाव आणि पक्षपात या संबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्यासंदर्भात हिंडलगा ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे यांच्याकडे निवेदन सादर केले. हिंडलगा ग्रामपंचायत व्याप्तीतील अनेक वॉर्डमध्ये बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत व ग्रामपंचायतीमधील PDO नियमित उपस्थित न राहिल्याने उतार्यांसह महत्त्वाची कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडत आहे. या व्यतिरिक्त मालमत्तेचे संगणकीकृत रेकॉर्ड देतेवेळी भेदभाव करत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य DB पाटील यांनी केला आहे. आम्ही सर्व हिंडलगा ग्रामपंचायतीचे मेंबर्स, उपाध्यक्ष आहेत. आमच्या सगळ्यात सिनियर मेंबर जवळजवळ 7 वेळा निवडून आलेले विठ्ठल देसाई साहेब आहेत की आमच्या हिंडलगा ग्रामपंचायतीमध्ये अनेक समस्या आहेत आणि या अनेक समस्यांना आम्ही तोंड देत असताना लोकांना, पब्लिकला योग्य तो न्याय मिळत नाही, त्यांची कामं होत नाहीत आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी येऊन निवेदन दिलेलं आहे CEO साहेबांना की त्याच्या पाठीमागचं कारण आणि उद्देश असा आहे की आम्हाला असलेले जे PDO आहेत हे PDO 3 ठिकाणी जॉब करतात, त्यामुळे त्यांना एका ठिकाणी जास्त वेळ देता येत नाही. सेक्रेटरी तर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये गेली 1 वर्षापासून नाही आहे. क्लर्कला पोस्टसुद्धा तिथं वेकंट आहे आणि त्यामुळे पब्लिकची कामं होत नाहीत. आणि आता नुकताच या सरकारने टॅक्स भरपूर भरमसाठ वाढ केलेला आहे, त्यामुळे त्याचासुद्धा पब्लिकला त्रास होत आहे आणि हे टॅक्ससुद्धा कमी करण्यात यावं आणि गावामध्ये स्वच्छता राहावी. केर कचरा जो आहे हा व्यवस्थित काढला जात नाही, तोही काढण्यात यावा या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि पब्लिकची कामं जे आहेत, फॉर एक्झाम्पल आता टॅक्स भरायला जात असताना ऑनलाईन टॅक्स झाल्यामुळे की तिथं कॉम्प्युटर उताराशिवाय टॅक्स भरून घेतलं जात नाही आणि कॉम्प्युटर उतारा आम्ही जेव्हा करतो तेव्हा 6-6 महिने 8-8 महिने कॉम्प्युटर उतारा लोकांना मिळत नाही आणि त्यामुळे लोकांना गैरसोय झालेली आहे आणि ती गैरसोय दूर व्हावी हीच आमची ग्रामपंचायती वतीने आणि आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने ही मागणी आहे. PDO कोण आहे तुमचं? PDO कडिवंडी साहेब. हे 3 ठिकाणी आहेत. तालुका पंचायतीला आहेत, हिंडलगा ग्रामपंचायतीला आहेत आणि त्या व्यतिरिक्त मुदगा ग्रामपंचायतीला आहेत. आणि आमची हिंडलगा ग्रामपंचायत फार मोठी आहे, जवळजवळ 35 सभासद आहेत, सदस्य आहेत आणि या 35 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला फुल टाईम PDO असावा अशी आमच्या सर्वांची विनंती आहे की जेणेकरून पब्लिकचं काम लवकरात लवकर केलं जाईल. बहुतांश विकास व देखभालीचे काम ठप्प झाले असून अत्यंत आवश्यक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यंत्रणेकडे साफ दुर्लक्ष झालं आहे. अशा अनेक तक्रारींचे निवेदन यावेळी देण्यात आले. सेक्रेटरी आणि ग्राम अभिवृद्धी अधिकारी नियमित पंचायतीला येण्याची मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी चेतना अगसगेकर, विठ्ठल देसाई, राहुल उरणकर, रेणुका भालकांडे, अशोक कांबळे, गजानन बांदेकर, अलका कित्तूर आणि प्रेरणा मिरजकरसह आदी उपस्थित होते. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. KRS पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ड्युटी वेळेमध्ये मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या अथनी RTO चालकाला पकडलं. KRS पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ड्युटी वेळेमध्ये मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या अथनी RTO चालकाला पकडले. अथनी RTO विभाग कार्यालयामध्ये कुंपण उभे करून मैदान उघडे असताना कागवाड तालुक्यातील शेडबाळ गावामध्ये वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसह वाहनाची तपासणी करणाऱ्या वाहतूक विभागाच्या निरीक्षकासमोरच मुरगेप्पा पावली नावाच्या वाहन चालकाने मारहाण केली. दारूच्या नशेमध्ये तो गाडी चालवत होता. गल्लीत असलेल्या कागवाड तालुक्यातील KRS पक्षाचा कार्यकर्त्याला तो वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. RTO इन्स्पेक्टर समोर झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जनक्षोभ उचलला आहे. ಸರ್ ಬರ್ರಿ ನೀವು ಎಲ್ಲ ಪರಿಚಯ ನಾವು ಹೇಳಿದ್ರೆ ಸರ್ ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿ ರೀತಿ ಇರಬೇಕು ಸರ್. ಸರ್ ಬರ್ರಿ ಅವ್ರು ಕುಣಿಸಿ ಗಾಡಿ ಕೊಡ್ರಿ ಅವ್ರ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಏನು ಕೊಡ್ರಿ ಅವ್ರು ಕೊಡ್ರಿ ಬರ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಬರ್ರಿ ಸತೀಶ್ ಸರ್
ಸೈಡ್ ಏನು ಬಿಡ್ರಿ, ಸೈಡ್ ಐತಿ ಬಿಡ್ರಿ. ಬಿಡ್ರಿ ಹೋತ ದಮ್ರಾವ್ ಗಾಡಿ ಮಾತಾಡಿದ್ರಿ ಏನು ಮಾಡ್ಯಾರ ಸುಮ್ರಿ ನೀವು ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಏನು ಗೊತ್ತಾಗಂಗಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಹೊಡೆದ್ರಿ ಗಪ್ರಾವ್ ಎಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲ हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये जनतेला सल्ला देणारे आणि नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांना दंड करणारे परिवहन विभागाचे अधिकारी त्यांचा चालक त्यांच्या समोरच मद्यपान करत असल्याचे सांगण्यात आले. विजय महांतेश अरकेरी, KMM मराठी, कागवाड. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. रामदेव हॉटेल जवळील सिग्नल सकाळपासून बंद, वाहनधारकांची उडाली तारांबळ, शहर आयुक्तांकडे दिले निवेदन. शहरात साजरा करण्यात आला वटपौर्णिमेचा सण, RTO सर्कल येथे केले महिलांनी वडाची पूजा, पतीच्या दीर्घायुष्याचे मागण्यात आले दान. SGBIT महाविद्यालयाच्या प्रांगणात इंटर्नशिप कार्यक्रम होणार, 600 जणांनी केली नोंदणी, तरुणांना सहभागी होण्याचे केले आवाहन. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KMM मराठी. नमस्कार.